नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. 2013 या नवीन वर्षामध्ये आपण सर्वजण पहिल्यांदाच भेटत आहोत. तेव्हा 2013 या वर्षासाठी आपणा सर्वांना अनेक शुभेच्छा. हे वर्ष आपल्याला आनंद, सुख, समाधान, तृप्ती, निरामयता आणि सकारात्मकता देणारं ठरो. या सकारात्मकतेसाठीच आपण हा जनता दरबार भरवलेला आहे. आपल्या या जनता दरबारातून आपण निरनिराळे चांगले सकारात्मक प्रयोग मांडतो आहोत, ज्याची माहिती आम्हाला खूप उपयोगाची झालेली आहे असं सांगणारे अनेक फोन किंवा ईमेल आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि त्यासाठीच आपण जास्तीत जास्त संख्येने जनता दरबार बघायला पाहिजे. या जनता दरबारामध्ये जी माहिती आहे ती सुद्धा अभ्यासायला पाहिजे. आणि त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारातला आपला आजचा विषयही खूप वेगळा आहे, खूप चांगला आहे. समाजातल्या अनिष्ट प्रथा असतील, परंपरा असतील किंवा रूढी असतील, या रूढींवर मात करण्याचा असाच या प्रयत्नांचा आहे. आणि हे सारे प्रयत्न केलेले आहेत सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे साहेबांनी. स्वतः आदिवासी असलेले हे मोघे साहेब, आणि त्यामुळे आदिवासी समाजातल्या ज्या प्रथा आहेत की ज्या चांगल्या नाही आहेत त्याचा त्यांनी अभ्यास केला, अगदी विद्यार्थी दशेत असल्यापासून. त्यात त्यांना जाणवलं की आपल्या समाजामध्ये दारिद्र्य का आहे. त्याच्यामागची 2 कारणं त्यांना जाणवली. ती आहेत की एक तर व्यसनाधीनता आणि दुसरं लग्न समारंभांवरती प्रचंड प्रमाणात खर्च. ह्याचा त्यांनी अभ्यास करून त्या महाविद्यालयीन जीवनामध्येच त्यांनी काही प्रयत्न केले. ते प्रयत्न आजतागायत यशस्वीपणे राबवले जात आहे. आणि हा सारा जो काय प्रवास आहे ना तो आपण जाणून घेणार आहोत आपल्या आजच्या ह्या कार्यक्रमातून. पण त्यासाठी आपल्याला जायला लागणार आहे आदिवासी गावामध्ये, कोर्टा गावामध्ये. पैनगंगा अभयारण्यातलं हे 3000 लोकवस्ती असलेलं छोटंसं गाव. किनवट या भागापासून हे तसं जवळ आहे. पुसदपासूनही हे तसं जवळ आहे. पूर्णपणे अभयारण्य इथे आहे. आणि हे जे गाव आहे ह्या गावाला पैनगंगा नदी आहे. पैनगंगा नदी 3ही बाजूनी या गावाच्या भोवतालनं वाहते आणि एका बाजूला डोंगर आहे. असं अतिशय निसर्गरम्य असंच हे गाव आहे. किनवट हा तसा नक्षलग्रस्त भाग आहे आणि या भागामध्ये अभयारण्य जाहीर झालेलं आहे. आणि इथलं जर का जंगल पाहिलं ना तर पूर्णपणे सागवानाचं जंगल आहे. आणि आज जर का आपण ह्या जंगलावरती नजर फिरवली तर पानगळीचा मोसम आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे सगळं जंगल पिवळसर रंगाचं दिसत आहे. आणि ह्या घनदाट जंगलामुळे इथे पक्षी वैभव मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. म्हणजे अगदी सारस पक्षी आहे, गिधाडं आहेत, मोर आहेत किंवा बाकीही बरेच पक्षी इथे आपण बघू शकतो. किंवा जंगली श्वापदंसुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर आहेत. साक्षात वाघ ह्या पैनगंगा अभयारण्यामध्ये आपण बघू शकतो. हरणं आहेत, अस्वल आहे, ससे आहे किंवा इतरही जे जंगली प्राणी आहेत ते आपण इथे बघू शकतो. आणि ह्या जंगलाकडे येताना आमडापूर प्रकल्प एक दिसतो. मोठा तलाव तिथे आहे आणि या तलावावरती सतत पक्षी विहार करत असतात. तर ह्या जंगलातलं हे छोटंसं गाव कोर्टा. आणि आज ह्या कोर्टा गावाची कीर्ती आजूबाजूला तर आहेच, पण पार आंध्र प्रदेशपर्यंत ह्या गावची कीर्ती गेलेली आहे. आणि त्यामागचं कारण आहे की कोर्टा गावातली सामुदायिक विवाहाची चळवळ. जवळपास गेले 40-42 वर्ष सातत्याने हा मेळावा इथे भरतो आणि तोही हनुमान जयंतीच्या दिवशी. या उपक्रमाला सर्वतोपरी बळ दिलं त्या काळातले आदिवासी युवक सेवा संघाचे अध्यक्ष असलेले ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांनी. मोघे साहेब हे स्वतः आदिवासी आन या जातीचे आणि त्यामुळेच आपल्या ह्या समाजामध्ये नेमक्या अडीअडचणी काय आहेत, प्रथा परंपरा काय आहेत याचा अभ्यास त्यांनी बालपणापासूनच केलेला होता. आदिवासी समाजातल्या प्रथा, परंपरा, रीतिरिवाज किंवा अज्ञान, कर्जबाजारीपणा, व्यसनाधीनता या साऱ्यांबाबत त्यांना जाणीव होती आणि खंतही वाटत होती. पूर्वी एक सर्वे केला आमच्या याच्यामध्ये 400 गावाचा. तर त्याच्या गावामध्ये असं आढळलं की लोकांमध्ये गरिबी काय आहे, लोकांमध्ये अज्ञान काय आहे. मग त्या सर्व 2 गोष्टी आपल्याला सापडल्या. एक तर लोक लग्नावर खूप जास्त खर्च करतात
लग्नात जास्त खर्च केला की मग समाज वाहवा करते, काय लग्न लागलं, काय छान लग्न लागलं, बँड बाजा लावला, पेंडॉल टाकला, शुल्बन आमंत्रण दिलं, एकापेक्षा 2 गोड खाऊ घातले वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे त्याची वाहवा करायची. जो बिचारा गरीब आहे, मध्यमवर्ग आहे, तो जास्त खर्च करत नव्हते, तर ते काही लग्न बरोबर झालं असं एक समाजामध्ये वातावरण असं त्याची मेंटॅलिटी असायची. मग तो काय करेल की आपली शेती विकायचा, घराचे टीन विकायचा, बैल विकायचा, किंवा फारच गरीब असला तर त्या मालकाकडे 2-2 वर्ष आपलं साल गहाण ठेवायचा, फक्त धान्य घ्यायचे आणि बाकी सगळं. म्हणजे हे कशाकरता करेल तर समाज म्हणते म्हणे की लग्नात खर्च जास्त केला तर तुझं लग्न चांगलं झालं. काय त्याचं लग्न झालं मग त्याने जास्त खर्च केला. तर हे आम्ही मेंटॅलिटी बदलण्याचा प्रयत्न केला. या आपल्या समाजाला कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी शिवाजीराव मोघे साहेबांनी सामुदायिक विवाहाची कल्पना राबवली. 1969ला आम्ही सामुदायिक लग्नाची पद्धत आणली, नियम केले आम्ही. सामुदायिक लग्नामध्ये नियमामध्ये असं आहे की त्याचं वय पूर्ण झालं पाहिजे, एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या दोघांनी पैसे दिले पाहिजे. त्यावेळेला आमच्या आदिवासीमध्ये काय असते, वराने खर्च करायचा असतो. तर कुंकू लावायचं असलं तर त्याचा खर्च, कुंकू मुलीकडे लागलं तरी खर्च मुलाने द्यायचा असते. आदिवासीमध्ये मुलाकडे लग्न लावायला पाहिजे, ही अशी प्रथा, जुनी प्रथा. मोघे साहेब आले की मग त्यात जास्त हे प्रगती झाली. समजा आम्ही त्यावेळेस काहीच नव्हतं, पण मोघे साहेबांनी याच्यात भाग घेतला. ते सगळे यातून शाळा, हे कॉलेज, हे ते सगळं ते मोघे साहेबांपर्यंत पुढे झालं. प्रगती आम्हाला आमचा मुख्य होता सम्राट मोघे साहेब, आणि त्यांनी सगळं काय पुढे सगळं सांभाळलं. त्या मेळाव्यामध्ये 5 जोडप्यांची लग्न लावायची होती. त्यापैकी 3 जोडपी आली आणि 2 जोडपी आलीच नाही. म्हणून आम्ही मुलांना 101 रुपया आणि मुलींना 51 रुपये असं आम्ही ते करून, आणि ह्या 151 म्हणजे त्याचे कपडे घेणं, एक सोन्याचा डॉट असते त्या काळात, ते डॉट देणं आणि कपडे दे, साधे कपडे देणं, आणि बाकी मग जेवणाचा खर्च, पेंडॉलचा खर्च, त्याच्यानंतर पत्रिका वाटणे जे असेल ते, तर ते सगळं खर्च मग जे संयोजन कमिटी जी असते, गावाले असतील नाही तर एखादी संस्था असेल तर त्यांनी ते करायचं असते. तर ही सिस्टीम आम्ही आणली. ही सिस्टीम आणल्यानंतर सुधाकर नाईक त्या जिल्हा परिषद अध्यक्ष होते, जे आपले पूर्वीचे माजी मुख्यमंत्री. तर पुसदला हा काय 5 लग्न ठरले. पहिला आमचं 5 सामुदायिक मेळा. 5 लग्नापैकी सगळ्या गोष्टी झाल्या, लग्नाच्या वाढल्या, आणि 2 जोडपे आलेच नाही. आम्ही शोध काढला, पण 2 लग्न का लागणार, 2 लोक पैसे भरे पण आले का नाही. तर मग असं माहीत झालं की त्यांना कोणीतरी असं सांगून दिलं, आदिवासीमध्ये अफवा बरेच चालतात, की या सामुदायिक लग्नामध्ये लग्न लावलं आणि अपत्य जे होईल त्याला मिलिटरीमध्ये सरकार पाठवते. म्हणजे सामुदायिक लग्नामध्ये सरकारी असं त्याच्या डोक्यात होतं, आणि सरकारी थोडेसे मदत करून राहिले म्हणजे याची मुलं बाळ झाले त्याला मिलिटरीत पाठवून देते, म्हणून ते 2 जोडपे आलेच नाही. तर हे मग नंतर ही कल्पना आम्ही धुवून काढली, आणि त्याच्यानंतर शेकडो गावामध्ये शेकडो लग्न लागले. 1972 मधल्या त्या मेळाव्यामध्ये लग्न लागलेल्या जोडप्यांचा संसार आजही सुखाने चाललेला आहे. आमचं लग्न झालं त्या शाळेपाशी पहिल्या सुरूला, संध्याकाळच्या 5 वाजता माझं लग्न लागलं. कसं वाटतं त्यांना आठवतंय का? त्याला आठवत, पण मला माहिती आहे तेवढं मी सांगायला लागलो. चांगलं झालं ना. दोघांच्या सोयरीकी झाल्या, मग लग्न आजच आहे बाबा म्हणे. मग काय तयारी, हे दोघांची हळद कुकू आणायची आपली, दराटीहून सण्या हळद कुकू घेऊन आले. बस हळद कुकू लावून सण्या बस आपलं दंडार कशी करते, दंडारीत एका मागं एक. मग गेलो आम्ही तिथं शिबिरमध्ये आपलं मेळावा, त्या मेळ्यामध्ये गेलो की बस लागले आमचं. हां हो, बरोबर. संध्याकाळी येऊन सोयरीकी झाल्या, तुरे लावून लग्न लावायचं. हो झालं. या पहिल्या सामुदायिक विवाह मेळाव्याचा मुहूर्तही वेगळाच होता. हनुमान जयंतीचा मुहूर्त धरलेला होता. वास्तविक आजीवन ब्रह्मचारी असलेला हा हनुमान, पण याच्या जयंतीच्या दिवशीच हा विवाह सोहळा रंगला, आणि तो आजतागायत म्हणजे 40 ते 42 वर्ष हनुमान जयंतीच्या दिवशीच हे सामुदायिक विवाह मेळा या कोर्टा गावाला भरतो. हनुमान जयंती एक निवडले. अरे म्हणलं हनुमान जयंती ते ब्रह्मचारी, म्हणलं ते लग्न कसं काय लावतात. साहेब म्हणजे आता काय आमची अडचणच आहे. म्हणलं कशी काय अडचण आहे, डबल लोक वर्गणी देतच नाही.
आम्हाला जर दरवर्षी सामुदायिक लग्न लावायचं आहे म्हणजे डबल वर्गणी देत नाही म्हणजे ते हनुमान जयंतीचे काला असते. काला म्हणजे ते गहू वगैरे जेवढच असते ते त्याला काला म्हणतात. तर ते काल्यानिमित्त होतेच ना साहेबाने. ते काला लग्नाचा काला आणि हनुमान जयंतीचा काला त्याच्या दोन्ही काम होतेच म्हणजे आमचं. आणि मग त्याच्यामुळे आम्ही ते तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज जवळजवळ म्हणजे 70 आणि 30 जवळजवळ 41 वर्षापासून ते गाव हनुमान जयंतीच्या दिवशीच लग्न लावते. बरोबर लोकांना माहीत आहे की हनुमान जयंती लग्न आहेत, बरोबर आपलं सौरिका करून वगैरे सगळे लोक तिकडे तयार राहतात. हे कोर्टा गाव वसल्यापासून आजतागायत हनुमान जयंतीला इथे उत्सव हा असतोच. त्या उत्सवामध्ये कालाही केला जातो आणि हाच मुहूर्त साधून इथे विवाह मोघे साहेबांनी लावले. आणि त्यावेळेला म्हणजे 1974 जेव्हा हनुमान जयंतीच्या दिवशीच हे सामुदायिक विवाह मेळावा होता, तेव्हा मोघे साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री जे होते वसंतराव नाईक साहेब त्यांना यांनी विनंती केली होती आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन 1974 साली स्वतः वसंतराव नाईक ह्या विवाह मेळ्याला उपस्थित राहिले. माननीय मुख्यमंत्री त्यावेळेला वसंतराव नाईक होते मुख्यमंत्री. ते या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी आमचं गाव आहे वसंतपूर, नवीन गाव धरणगावचं आमचं गाव आहे. धरणामुळे वेगळं झालं तर रस्ते गिस्ते बरोबर काही नव्हते, नेमकं 5-6 वर्षापूर्वी झालं होते. तर त्यावेळेला 13 लग्न लागले सामुदायिक लग्न आदिवासीचे. तर ते बरोबर वेळेवर आले, पूर्ण वेळ दिला, भाषणं केले. खूप म्हणजे चांगलं काम आहे, हे केलं पाहिजे. आज सामुदायिक विवाह चळवळीचं कोर्टा हे माहेरघर झालेलं आहे. आजतागायत सुमारे 2,500च्या वर लग्न ह्या सामुदायिक मेळांमध्ये लागलेली आहे. आजूबाजूच्या परिसरातली जोडपी तर इथे येऊन लग्न लावतातच, पण पार आंध्र प्रदेशातून सुद्धा अनेक जोडपी इथल्या मेळ्यामध्ये येऊन लग्न लावतात आणि त्यासाठी रीतसर नोंदणी करायला लागते. अगोदर जाहिरात निघते हनुमान. आता एक तर जाहिरात काढायचं तेवढं आम्हाला संबंधही पडत नाही, कारण हनुमान जयंती ही तीच लोकांना सगळ्या माहीत झाली 40 वर्षापासून. कारण हनुमान जयंतीला मेळावा कोर्टाला असतोच, हे ठरलेलं आहे. आणि ते फक्त फीस विचारून घेतात, वाढ झाली का. लग्नाचं म्हणजे ते वधूवराची जी नोंदणी फी असते ती फी घेणे आणि त्याचे कागदपत्राचे जे डॉक्युमेंट असतात ते डॉक्युमेंट बी घ्यायचे आणि त्याची नोंदणी करून घ्यायची. त्या बजेटवर जे फी येते वधूवराची त्या बजेटवर काय आमचं एवढा मोठा कार्यक्रम नाही भागत, म्हणून आम्ही मग ते या बजेटवर नाही भागत म्हणून ते दरवर्षीचा जे आम्हाला चेक येतो याचा समाज कल्याणकडून आदिवासी विकास प्रकल्पाकडून त्याचा आणि याचा बजेट करून आम्ही हे कार्यक्रम भागवतो. ही नोंदणी करताना काही कागदपत्रही आपल्याला सादर करायला लागतात आणि मग एकदा रीतसर नोंदणी झाली की वधूवरांना पोशाख असेल त्यांच्या आईवडिलांना सुद्धा निरनिराळ्या भेटी दिल्या जातात किंवा पोशाखही दिले जातात. आता मणी मंगळसूत्र म्हणजे 4 मणी, 1 मंगळसूत्र, वधूला पूर्ण कपडे तिचे, लग्नाचा ड्रेस आणि दुसरा एक कुंकवाचा ड्रेस म्हणून दोन ड्रेस, 2 साड्या समजा, 2 साड्या, तिच्या आईला साडी, वडिलाला सुद्धा टोपी, धोतर, शेला टोपी आणि आपल्या नवरदेवासाठी नवरदेवाला पूर्ण ड्रेस, नवरदेवाला पूर्ण ड्रेस, शर्ट आणि शाल, पूर्ण म्हणजे लग्नामध्ये जे कपडे लागतात नवरदेवासाठी. आणि सगळ्या लोकांना जवळपास 20-25 हजार लोक येतात, त्या लोकांना जेवण देण्यात येते. प्रत्येक हनुमान जयंतीच्या दिवशी गावामध्ये मोठी जत्रा भरलेली असते. म्हणजे काला तर केला जातोच, मोठाले मंडप टाकलेले असतात, वऱ्हाडी मंडळी प्रचंड प्रमाणामध्ये आलेले असतात, खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते. या विवाह मेळ्यासाठी मंडप टाकलेले असतात, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. पण ठराविक मुहूर्तावरतीच हे विवाह संपन्न होत असतात. आणि ह्या म्हणजे 40-42 वर्षांपासून प्रत्येक विवाह मेळ्यासाठी आपले सामाजिक न्यायमंत्री श्री शिवाजीराव मोघे साहेब यांची उपस्थितीही असतेच. हनुमान जयंती केला तर ते कुठेही असले तरी आमच्या मेळाव्याचा तो टाईम बिलकुल गमावत नाही. परंतु आमच्या इथली मॅडम शिस्त अशी होती की बरेचसे लोक लग्नाला असल्यामुळे आम्ही टायमाचं महत्त्व देण्यात होतो. मग साहेब येणार असतील तरी आम्ही टायमावर लग्न लावणार, नाही येणार तरी आम्ही टायमावर लग्न. तर आम्ही ते साहेबाची वाट पाहिली नाही, लग्न लावले. 5 मिनिटांना साहेब हजर झाले. म्हणले तुम्ही केलं ते योग्य काम केलं, म्हणले वेळेवर लग्न लावले. माझं लग्न 1987 सामुदायिक विवाह मेळाव्यामध्ये झालं. थोडाफार मोघे साहेबाच्या प्रेरणेने थोडी सुधारणा आमच्यामध्ये झाली. व्यसन माझा वडील तर 24 घंटे दारू पित होता त्यावेळेस, त्याच्यामुळं आमची हाल अशी झाली. पण आज मोघे साहेबाच्या प्रेरणेमुळं व्यसनमुक्त झाला, माझा वडील बी झाला
मी तर व्यसनाआधी गेलोच नाही, म्हणून या गावचा एक सरपंच झालो. या वर्षीही 25 एप्रिलला हनुमान जयंती आहे आणि त्या दिवशी कोर्टा गावामध्ये सामुदायिक विवाह मेळावा आहेच. प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होणार आहे आणि तुम्ही आम्ही सुद्धा या कोर्टा गावामध्ये जाऊ शकतो. कोर्टा येथील लोकांना सलाम करण्याकरता यावं असं माझं म्हणणं आहे. या गावाला येण्यासाठी किनवट या स्टेशनला उतरायला लागतं आणि किनवटपासून आपण पुढे बस गाडीने ह्या गावापर्यंत येऊ शकतो. आणि कोर्टा ह्या गावाचा इतिहास सुद्धा, म्हणजे ह्या गावाला हे नाव का पडलं त्याचाही इतिहास रंजक आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये इथे कोर्ट बसत असे आणि त्याच्यावरून कोर्टा असं नाव पडलं. हे कोर्टा गाव आणि ह्याच्या भोवताली साधारणपणे 13 गावं आहेत. ती 13 गावं म्हणजे अशी आहेत की खरबी, दनाटी, टाकळी, थेरडी, एकंबा, ढेमली, गाडीघोटी, सुदांबी अशी जवळपास 13 गावं ह्या कोर्ट्याच्या भोवती आहेत. सुंदर आणि निसर्ग संपन्न अशीच ही सगळी गावं आहेत. आणि या गावामध्ये जर का आपण फेरफटका मारला ना तर अतिशय सुंदर रस्ते आहेत, स्वच्छ आहेत. किंवा जर का आपण घरं जर का बघितली ना तर छान शेणाने सारवलेली, प्रशस्त, की ज्याच्यामध्ये सूर्यप्रकाश पण खूप प्रचंड प्रमाणामध्ये आहे, अशी एक छान घरंही आपण इथे बघू शकतो. या कोर्टा गावापासून 20 किलोमीटर अंतरावरती सहस्त्रकुंड नावाचा धबधबा आहे आणि ते एक पर्यटन स्थळ सुद्धा आहे. तसंच या गावापासूनच 30 किलोमीटर अंतरावरती माहूरगड आहे, म्हणजे रेणुका देवीचं शक्तिपीठ तिथे आहे, तेही आपण बघू शकतो. आंबडापूर प्रकल्प आपण इथे बघू शकतो. मोठा तलाव आहे तिथे आणि त्या तलावातला पक्षी वैभव आपण बघू शकतो. या गावापासूनच एक मुंडकेश्वर नावाचं स्थान आहे, तिथे गरम पाण्याची कुंड आहेत आणि इथे राहण्यासाठी वन खात्याची रेस्ट हाऊस आपल्यासाठी आहेतच. पण त्यापेक्षाही आपण या आदिवासी कुटुंबांमध्येच राहू शकतो. त्यांची संस्कृती नेमकी काय आहे ती सुद्धा अनुभवू शकतो. लोक आले तर आपल्या इथं जे चालू आहे भाकर भाजी, जो भाकरी करायच्या, भाकरी द्यायच्या, त्यांच्यावर ज्यांनी जो कोणत्या प्रकारची भाजी मागली असेल, आलू, टमाटा, मेथी चटणी किंवा मुगाची डाळ, अशा भाज्या करून खाऊ. बिलकुल यायचं. चला आता. आणि जंगलामध्ये इथे रानमेवा देखील मिळतो, तर त्या रानमेव्याचा पर्यटकांना चांगला आस्वाद घेता येईल. वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या इथे मिळतात. बांबू मोठ्या प्रमाणात इथे उपलब्ध आहे. बांबूची पण भाजी करतो. बांबूच्या जे रूट्स असतात त्या बांबूच्या रूट्सची भाजी तयार होते आणि पर्यटकाला चांगलं एन्जॉय करता येईल. निसर्ग संपन्न अशा ह्या प्रदेशातली ही सारी निसर्गाची लेकरं आहेत. या कोर्टा गावाकडे आपण यायला लागल्यानंतर तुम्हाला कुठेतरी बासरीची धून सुद्धा ऐकायला येईल. आम्हालाही अशीच ऐकायला आली आणि या बासरी वादकाकडे आम्ही गेलो आणि त्यांना विचारलं की कुठून शिकलात हे. तेव्हा त्यांना तो प्रश्नच कळला नाही. म्हणजे हे बासरी वादन त्यांना उपजतच येत होतं. आणि मग हौसेने त्यांनी आम्हाला सांगितलं की मी शंकराचा चाळा वाजवतो, मी मारुतीचा चाळा वाजवतो. म्हणजे काय? म्हणजे शंकरासाठी एक वेगळी धून आहे, मारुती ह्या देवतेसाठीही वेगळी धून आहे. हे चाळा मारुतीचा आहे आणि आता पहा ह्या देवाचा चाळा मी हे वाजून दाखवतो. विश्वनाथ. हो. आणि ह्या गावची लोकनृत्य तर एकदा हे सुरू झालं की त्या तालावर आपणही नाचायला लागतो. कोर्टा इथल्या या सामुदायिक विवाहांसाठी आता सामाजिक न्याय विभागाच्या कन्यादान योजनेतून अर्थसहाय्य प्राप्त होत आहे. कन्यादान योजना, कन्यादान योजनेअंतर्गत आम्हाला
मग एकात्मिक बालविकास प्रकल्प यवतमाळ मार्फत प्रति जोडपं 2000 रुपये मिळू लागले. आता गेल्या 10-12 वर्षापासून गव्हर्नमेंटने ही योजना घेतली. आता गव्हर्नमेंट स्वतः अनुदान देते आणि त्यातून काम करते. समाजात घडणाऱ्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांसाठी सरकार नेहमीच पाठीशी असतं, पण समाजामधल्या ज्या विघातक रूढी परंपरा आहेत त्या बदलण्यासाठी समाजानेच ठरवायला पाहिजे अशी धारणा मोघे साहेबांची आहे. साधे लग्न करा, जास्ती खर्चिक करू नका, हे जे मोघे साहेब सांगायचे ते त्यांनी स्वतःच्या कुटुंबाबद्दलही त्यांनी ते आचरणात आणलं. त्यांच्या मुलींचे जेव्हा लग्न झाले, ते 2 मुलींचे आम्ही पाहिले, तिथे मुंगसाजी महाराजाचं एक देऊळ आहे धामणगाव देवला दारव्याजवळ, त्या ठिकाणी दोन्ही लग्न झाले होते त्यावेळेस. म्हणजे जे विचार आपण दुसऱ्याला सांगतो ते स्वतः आचरणात आणायला पाहिजे हे सत्य आपल्याला इथे अनुभवायला मिळतं. आपण देवाची लेकरं आहोत, आपण सर्व देवाची लेकरं आहोत. त्याच्यामुळे या घरात जन्मला तो तो तर देवाचा भाग आहे. अशा त्याच्यातनी देवानं काही कमी जास्त काय, देवानं सगळं नाकडोळे सारखे दिले. जे कोणी जास्त खर्च करत असेल लग्नात असो काय असो, ते त्याचं ऐश्वर्य दाखवत नाही. या देशातील गरीब माणसे मिडल क्लासला ते एक प्रकारचं त्याला हिणवतात. ही प्रथासुद्धा समाजानं मोडून काढली पाहिजे. मग सामुदायिक लग्न विषय असो की कोणता विषय असो, हे समाजच करू शकते, सरकार करू शकत नाही. सरकारने कायद्यानं काही होत नाही. म्हणून समाजाने सुधारणा केली पाहिजे. माणसं ज्याच्यामुळे अडचणीत आली, गोत्यात आली, म्हणजे आत्महत्यापर्यंत गेली या खर्चापायी, याच्यामुळे त्याला रेस्क्यू मिळते. आणि हे कोणी करायचं काम आहे? सरकारनं करून कायदे करून चालत नाही. हे तर समाजाचं काम आहे, समाजानं केलं पाहिजे. दुसऱ्याने कोणी करायचं? दुसऱ्याकडून अपेक्षा आहे. फार लोक सरकारकडे डोळे लावून पाहतात, सरकारकडेच वाट पाहतात. माझं तर म्हणणं असं आहे, सरकार तर 20% आहे, 80% आपल्यामध्ये रिफॉर्म आणा. आपण खूप मोठं होऊ शकतो, खूप मोठा होऊ शकते. यालाच माणसाचं व्यक्त होणं म्हणत असतात. तसं पाहिलं ना तर आपण प्रत्येक जण व्यक्त होतच असतो. फक्त हे आपलं व्यक्त होणं एकमेकांपर्यंत पोचत नाही आणि त्याच्यामुळे संवाद खुंटतो, समस्या निर्माण होतात. आणि त्यासाठीच हे आपलं एकमेकांचं जे व्यक्त होणं आहे ना, ते मांडण्यासाठीच हे जनता दरबारचं व्यासपीठ आहे. हे सारं आपल्याला कसं वाटलं हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. किंवा तुमच्या काही सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, तीही तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे janatadarbar@yahoo.in. ह्या आमच्या ईमेल आय डीवरती लवकरात लवकर आपले विचार आमच्यापर्यंत पोचवा. त्याचप्रमाणे अशाच प्रकारचे सकारात्मक प्रयोग असतील किंवा त्याची यशस्वी अंमलबजावणी झालेली असेल त्याविषयीची माहिती तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवा. चांगल्यातून नेहमीच चांगलंच घडतं या विचारांनी प्रेरित झालेला हा आपला जनता दरबार. आणि त्यासाठी दर सोमवारी रात्री 10 वाजता आपण सह्याद्री वाहिनीवरती जनता दरबारामध्ये भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामध्ये आपण जनता दरबारामध्ये भेटतच असतो. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.